बहादूर शेख पुलाच्या उड्डाणपुलाचं काम कुठपर्यंत आलंय किंवा त्या उड्डाणपुलाचे अपडेट काय आहेत, आता काम चालू आहे की बंद आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. त्या ठिकाणी खूप मस्त काम झालंय बघा, स्लॅबचं पण काम झालंय, म्हणजे इथं काम खूप प्रगतीपथावर आहे. तर आता आपण बहादूर शेख पुलावर आहे, तुम्ही बघू शकताय. हा रोड गेला आपला पॉवर हाऊस बाजूला आणि हा बहादूर शेख त्या बाजूला कराड आहे. रोडच्या साईडला बॅरिकेशन वगैरे लावलेले आहेत, म्हणजे सध्या सेफ्टीचं व्यवस्थित काम चालू आहे. मागे 2-3 इन्सिडेंट झाले होते सेफ्टीच्या माध्यमातून, पण आता असं काही वाटत नाही. खूप साऱ्या प्रिकॉशन पण घेतले. या ठिकाणी शेवटच्या पिलरचं काम झालंय, म्हणजे आपला बहादूर शेख उड्डाणपुलाचं जे काम आहे ते या इथपर्यंत झालेलं आहे. खूप बऱ्यापैकी काम झालंय म्हणजे, आणि फुल फोर्सने काम चालू आहे. रोडला इथे मेजरमेंट घेण्याचं पण काम चालू आहे आणि बऱ्यापैकी मला वाटतं आता येणाऱ्या काही दिवसात पुलाचं काम झालेलं व्हिडिओ आपण टाकूया लवकरात लवकर. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. माझ्या मागे तुम्ही बघताय मुंबई गोवा महामार्ग आहे आणि सध्या मुंबई गोवा महामार्गावर जास्त बहुचर्चित असणारा बहादूर शेख पुलाच्या उड्डाणपुलाचं काम कुठपर्यंत आलंय किंवा त्या उड्डाणपुलाचे अपडेट काय आहेत, आता काम चालू आहे की बंद आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कळबस्तेच्या थोडं मागे आहे, इथून पुढे कळबस्ते चालू होते आणि त्याच्या पुढे बहादूर शेख पूल आणि बहादूर शेख पुलाचं काम अगदी पागेपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण कळबस्तेच्या दिशेने चाललोय, तुम्ही बघू शकता. इथला रोड खूप छान आहे आणि सावर्डे इथून 18 किलोमीटर आहे, रत्नागिरी जवळपास 90 किलोमीटर आणि गोवा 350 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि हा रोड खरंच खूप छान आहे. बहादूर शेख पुलाचं जिथे काम चालू आहे, तर तिथून उड्डाण पुलाचं काम कितपत आले हा आपला मेन फोकस असणार आहे. कारण भरपूर जणांना अपेक्षा असते, इच्छा असते की आपल्या पुलाचं काम नक्की कुठपर्यंत आलंय. मागे 2-3 इन्सिडेंट झाले होते. बहादूर शेख पूल जेव्हा पडला होता तेव्हा बहुचर्चित विषय झाला होता आणि आज आपण तो पूल बघणार आहोत, कुठपर्यंत काम चालू आहे किंवा काम कशा प्रकारे त्या ठिकाणी चालू आहे. हे कळबस्ते गाव आहे, इथे कळबस्ते फाट्याजवळ आता आपण आलोय. रत्नागिरी चिपळूण दळवटणे मोरवणे हे डाव्या बाजूला आतमध्ये आहेत आणि आपण चाललोय समोर गोव्याच्या दिशेने. मित्रांनो, हा रोड खूप छान आहे. एकेकाळी हा रोड पण खराब होता आणि आता रोड एवढा छान झालाय की रोडच्या दोन्ही बाजूला ज्या लाईट्स आहेत त्यामुळे रोड रात्री देखील खूप छान दिसतो. जातानाचा रोड तेवढाच छान आहे, येतानाचा रोड तेवढाच छान आहे. मध्ये मध्ये असे काहीतरी पॅच भेटतात जे थोडेफार खराब आहेत किंवा काय, पण बऱ्यापैकी आहेत. म्हणजे असं बोलू शकत नाही की रोड खराब आहे किंवा काय. आता आपण आलोय बहादूर शेख पुलावर, तुम्ही बघू शकताय. पुलाचं काम खूप चांगल्या प्रकारे झालंय, कारण अजिबात एकही खड्डा तुम्हाला पुलावर मिळणार नाही आणि बऱ्यापैकी पूल मस्तच आहे. बहादूर शेख पुलाच्या पुढे आता आपण आलोय. इथं बहादूर शेखचा चौक लागेल पुढे. काम बऱ्यापैकी चालू आहे आणि खूप प्रगतीपथावर काम आहे पहिल्यापेक्षा. म्हणजे मागे काहीच काम नव्हतं, आता खूप जास्त प्रमाणात काम झालंय. तर आता आपण बहादूर शेख पुलावर आहे, तुम्ही बघू शकताय. हा रोड गेला आपला पॉवर हाऊस बाजूला आणि हा बहादूर शेख त्या बाजूला कराड आहे आणि आता आपण ह्या रोडने आलो इकडून. आता पुढे जाऊया, बघूया रोडचे काय अपडेट आहेत आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण यातल्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला समजणार त्या व्हिडिओमध्ये की नक्की पुलाचं काम कुठपर्यंत चालू झालंय किंवा पुलाचं काम कशा पद्धतीने चालू आहे. मधला पॅच जो आपण बघितला मागाशी, स्लॅबचं काम वगैरे झालंय, तिथं बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे काम झालंय. आणि आता या ठिकाणी सुद्धा ॲज कम्पेअर टू जर मागचे दिवस तुम्ही बघितलात तर खूप चांगली प्रकारचं काम चालू आहे. कारण याआधी काम चालू होतं पण कामाला तेवढासा फोर्स नव्हता, पण आता तुम्ही बघताय की ह्या महिन्यात बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. या ठिकाणी खूप मस्त काम झालंय बघा, स्लॅबचं पण काम झालंय, म्हणजे इथं काम खूप प्रगतीपथावर आहे. वरच्या स्लॅबचं देखील काम झालंय. विंध्यवासनीला जाणारा जो रोड आहे त्या एरियामध्ये आहेत आपण आता.
आत्ता आपण डीबीजे कॉलेजच्या इथे आलोय आणि बघू शकता डीबीजे कॉलेजच्या समोरचा एरिया कसं काम झालंय. काम जोरात चालू आहे. आत्ता आपण आहोत हॉटेल वैभवच्या इथे आणि तुम्ही समोरच बघू शकताय पुलाचं एकदम छान काम झालंय. चला इथून पुढे जाऊया, पुढे बघूया रस्त्याची आता काय परिस्थिती चालू आहे. रोडच्या साईडला बॅरिकेशन वगैरे लावलेले आहेत, म्हणजे सध्या सेफ्टीचं व्यवस्थित काम चालू आहे. मागे 2-3 इन्सिडेंट झाले होते सेफ्टीच्या माध्यमातून, पण आता असं काही वाटत नाही. खूप साऱ्या प्रिकॉशन पण घेतले आणि काम पण सेफ्टीमध्ये चालू आहे आणि वाटतंय असं की क्वालिटीमध्ये देखील चालू असेल. खूप सारं म्हणजे मागच्या 2 महिन्यात जास्त काम झालं वाटतं. 2 महिन्याच्या आधी मी इथं आलो होतो आणि त्यानंतर आज आलोय आणि बऱ्यापैकी काम चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. हॉटेल ओएसिसच्या समोर आहे आता मी आणि इथलं काम थोडं बाकी आहे. आता आपण चाललोय बहादूर शेख च्या दिशेने आणि आता मी पागेवरून आलोय आणि हा उलटा रूट तुम्हाला दाखवतोय. मगाशी आपण जातानाचा रूट बघितला बहादूर शेख वरून पागेच्या दिशेने. आता आपण पागेला जाताना जो छत्रपती शिवाजी महाराज नगर लागतो त्या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी शेवटच्या पिलरचं काम झालंय, म्हणजे आपला बहादूर शेख उड्डाण पुलाचं जे काम आहे ते या इथपर्यंत झालेलं आहे, पाऊर हाऊस पर्यंत. आता माहिती नाही मला की इथून पुढं ब्रिजचं काम कुठपर्यंत चालणार आहे. तिथं देखील तुम्ही बघू शकता त्या साईडला मला वाटतं जॉईन होणार आणि तिथं तो ब्रिज आपल्याला खाली जाताना दिसणार आहे. आता इथं या मोठ्या प्रमाणात या जंक्शनला ज्या दोन्ही पॉईंट जे चालू आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तुम्ही बघू शकता मातीचा ढीग आहे आणि खूप बऱ्यापैकी काम झालंय म्हणजे, आणि फुल फोर्सने काम चालू आहे. रोडला इथे मेजरमेंट घेण्याचं पण काम चालू आहे आणि खूप छान मित्रांनो. बऱ्यापैकी मला वाटतं आता येताना काही दिवसात पुलाचं काम झालेलं व्हिडिओ आपण टाकूया लवकरात लवकर आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बनवून राहिला त्यासाठी तुम्हाला सर्वांचं खूप खूप आभार आहे. भेटूया अशा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.